मेहुणीसोबतच्या प्रेमसंबंधातून पतीची हत्या, नातेवाईकांनी तरुणाला जिवंत दरीत फेकले। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील अंगात काटा आणणारी एक घटना उघडकीस आली आहे। मेहुणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या रागातून एका 30 वर्षीय तरुणाची त्याच्या सासरच्या मंडळींनी आणि नातेवाईकांनी मिळून निर्घृण हत्या केली आहे। विजा बाजा पाडवी असे मयत तरुणाचे नाव असून त्याला बेदम मारहाण केल्यानंतर जिवंतपणी खोल दरीत फेकून देण्यात आले। या प्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात 8 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मयत विजा पाडवी याचे त्याच्या पत्नीच्या सख्या बहिणीशी प्रेमसंबंध होते। या अनैतिक संबंधाला कुटुंबातील सदस्यांचा तीव्र विरोध होता। याच कारणावरून 26 मार्च 2026 रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास खाई गोरजाबारी पाडा येथील डोंगर दरीत संशयितांनी बिजाला गाठले। सुरुवातीला संशयितांनी बिजाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। यावेळी खुद्द मैताची मेहुणी हिने याला मारून टाका अशी चिथावणी दिली। फिर्यादी पत्नी आपल्या पतीला वाचवण्यासाठी मध्यस्थी करत असताना तिच्याच भावाने तिलाही मारहाण करून बाजूला सारले। मारहाणी दरम्यान संशयित गुला गोमा वळवी याने बिजाचा गळा दाबला। त्यानंतर आरोपी गोरख्या पाडवी, जगनसिंग वसावे, गुला वळवी आणि साहिल वसावे यांनी जखमी अवस्थेत असलेल्या विजाला उचलून डोंगर दरीत फेकून दिले। या भीषण घटनेत विजा पाडवी याचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी मैताच्या 27 वर्षीय पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून मोलगी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 103(1), 46, 115(2), 189(2), 191(2) आणि 190 प्रमाणे खाल्या भांगा पाडवी, गोरख्या विजा पाडवी, विजा पुण्या पाडवी, सर्व खाई दिपला पेसरा वसावे, जगनसिंग दिपला वसावे, गुला गोमा वळवी, साहिल सूर्या वसावे, सर्व भराडी पादर आणि 8 फिर्यादीची बहीण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणात पुढील तपास मोलगी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जयसिंग पावरा हे करत आहेत। सम्राट V7 न्यूजसाठी मुख्य संपादक रसिक गावित यांचा स्पेशल रिपोर्ट।